नमस्कार मंडळी. आज ना ब्रेकफास्ट ना लंच आहे ब्रंच. कारण नाश्ता करायला झालेला आहे वेळ, त्यामुळे मग ब्रंच करणार आहे. जर तुम्हाला अंडे आवडत असतील तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही अंडे खात नसाल तरी सुद्धा मी ऑप्शन पुढे सांगितलेला आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत रेसिपी बघा. तर इकडे मी घेतलेले आहे 2 अंडे जे प्रोटीनचा सोर्स आहेत. पालक घेतलेली आहे जिच्यामध्ये आयर्न भरपूर आहे. त्याचप्रमाणे सिमला मिरचीमध्ये सुद्धा आहे. गाजर डोळ्यांसाठी चांगलं, कांदा उन्हाळ्यामध्ये असाही चांगलाच असतो खाणं. थोडीशी मिरची आणि आलं हे सगळं मस्तपैकी घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पालक, गाजर आणि सिमला मिरची तर धुतलेलीच होती. तर आता हे सगळं बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि इथे घेतलेलं आहे मी ओट्सचं पीठ. आता हे ओट्सचं पीठ मी पहिल्यांदा ओट्स भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहेत. ओट्स जेव्हा पण तुम्ही खाल तेव्हा ते एकतर सोक करून खा किंवा मग भाजून मग त्याची पावडर बनवून मग ते यूज करा. ह्यामुळे काय होईल, सोक केल्यामुळे आणि भाजल्यामुळे त्याच्यातलं जे फायटिक ॲसिड असेल ते रिलीज होईल आणि प्रॉपर न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन होईल. त्याचप्रमाणे जर ओट्स खाऊन तुम्हाला ब्लोटिंग, गॅस, इनडायजेशन असं होत असेल तर ते होणार नाही. त्यामुळे नेहमी सोक करा किंवा रोस्ट करून मग ते खा. तर इकडे मी कांदा आणि हिरवी मिरची थोडंसं जाडसर बारीक चिरलेलं आहे, कारण मी चॉपरमध्ये अ, बारीक करणार आहे. आता इथे मॅन्युअल चॉपर मी फर्स्ट टाईम यूज करणार आहे. नाहीतर माझ्याकडे खूप आधीचे व्हिडिओज तुम्ही चेक करा. इलेक्ट्रिक चॉपर होतं. पण ते कोणत्या कारणामुळे मला शिफ्टिंगमध्ये ते सोडावं लागलं तिकडेच. तर हे मस्तपैकी मॅन्युअल चॉपरमध्ये मी सगळ्या चॉप करून घेणार आहे व्हेजीस. बारीक लागणार आहे आपल्याला त्यामुळे, कारण ऑमलेट बनवायचं आहे. जर तुम्ही डाएट करत असाल, तुम्हाला काही एकदम प्रॉपर फूड पाहिजे असेल, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. कारण ह्यामध्ये प्रोटीन आहे, फायबर आहे, त्याचप्रमाणे बाकीचे विटॅमिन्स वगैरे तर सगळंच आहे. त्यामुळे एक मस्त फुल हेल्दी मील तुमच्यासाठी हे आहे. तर इकडे मी बारीक करून घेतलं कांदा वगैरे. आता मी पालकसुद्धा चॉपरमध्येच बारीक करत आहे. जर तुम्हाला चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर एखादा व्हिडिओ आवडला तर कॉमेंट पण करत जा, म्हणजे मग आम्हाला कळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडतायत की नाही. तर इकडे बारीक मस्त चॉपरने चॉप करून घेतलेला आहे मी पालक सुद्धा. हे सगळं एकत्र करायचं आहे आणि ह्यामध्ये मी गाजर किसून घालत आहे. आता या व्हेजीस किती घालायच्या, म्हणजे त्याचं प्रमाण किती कमी जास्त करायचं हे तुमच्या चॉईसवर अवलंबून आहे. पण भरपूर व्हेजिटेबलने युक्त असं ऑमलेट आहे, त्यामुळे जास्त भाज्या छान लागतात. तर थोडीशी मी मिरी पावडर टाकलेली आहे, अगदी पाव चमचा. जेव्हा आपण हळदचा यूज करतो तेव्हा मिरी पावडर टाकायची. त्यामुळे जे हळदीमधलं कुरकुमेन असतं ते ॲब्सॉर्प्शन त्याचं चांगलं होतं. म्हणून मग थोडीशी मी मिरी पावडर घातलेली आहे. पाव चमचा घातलेली आहे हळद, चवीनुसार लाल तिखट, 1 चमचा टाकलेली आहे धना पावडर आणि चवीनुसार मीठ. हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 अंडे मी फोडत आहे. आता जर तुम्ही अंडे खात नसाल आणि तर त्याऐवजी ऑप्शन काय आहे, तर तुम्ही जे डाळीचं पीठ असतं ते पण तुम्ही ह्यामध्ये मिक्स करू शकता. डाळीचं पीठ अ, अर्धी वाटी घ्यायचं आणि ते ह्यामध्ये मिक्स करायचं. त्याचप्रमाणे मी ह्यामध्ये घातलेले आहे 2.5 चमचे ओट्सचं पीठ. हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान फेटून घ्यायचं आहे. अंडे तुम्ही सेपरेट फेटून मग ते ह्यामध्ये मिक्स केले तरी सुद्धा चालतील. अगदी थोडंसं मी ह्यामध्ये पाणी घालत आहे. आणि एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला ऑमलेट बनवण्यासाठी पाहिजे आहे. तर इकडे गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. जर तुमच्याकडे कास्ट आयर्नचा पॅन असेल तर अतिउत्तम. लवकरच मी माझ्या किचनमध्ये सुद्धा आणणार आहे कास्ट आयर्नचा तवा. तर त्यावर एक पळी बॅटर मी इथे टाकलेलं आहे आणि मस्त छान पसरवून घ्यायचं आणि थोडेसे जाडसरच ठेवायचे, म्हणजे चॉईस तुमची आहे. पण थोडेसे मीडियम थिक हे ऑमलेट्स मस्त लागतात. सगळ्या बाजूने तेल सोडलेलं आहे आणि मीडियम गॅसवर हे मस्त होऊ द्यायचे आहेत दोघी साईडने. घाई करायची नाही, एकदम फुल गॅसवर नाही करायचं, कारण त्यामध्ये आपण पीठ टाकलेलं आहे ओट्सचं. ते पण छान कुक व्हायला पाहिजे. तर असं मस्तपैकी एग ओट्स ऑमलेट बनून तयार झालेलं आहे. पहिलं ऑमलेट मी थोडं छोटं केलेलं आहे, कारण ते मुलांसाठी आहे म्हणून. आणि याच्यात अंड्याचा वापर आहे, त्यामुळे कसं गरमागरम खायचं. ऑमलेट वगैरे गरमच खाल्लेलं त्याची चव चांगली लागते.
तर असं मस्तपैकी मी ऑमलेट बनवून घेत आहे. दोघी साइडने छान भाजून घ्यायचं आहे. तर असं मस्तपैकी झटपट आपलं एग ओट्स ऑमलेट बनून तयार झालेलं आहे. हे तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता. रात्री डिनरला तुम्हाला खूप जास्त भूक नसेल, तेव्हा पण तुम्ही हे खाऊ शकतात. तर चला झटपट तुम्ही पण हे बनवून बघा आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. बॉडीला जास्तीत जास्त हायड्रेट ठेवा. पाणी जास्तीत जास्त प्या. त्याचप्रमाणे दही, ताक, लस्सी ह्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश ठेवा. वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस पण असतात, तेही सुद्धा प्या. आणि आता लहान मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांना बिझी ठेवण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी त्यांना ॲक्टिव्हिटी द्यावीच लागते. तर त्यांच्यासाठी सुद्धा नवीन काहीतरी येणार आहे. ते लवकरच चॅनलवर अनाउन्स होईल, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये.